नुकतेच महाराष्ट्रातील लोकसभेचे निकाल जाहीर झाले। यामध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला एकूण 9 ठिकाणी यश मिळाले। खरं तर भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात खूप मोठं नुकसान झालं, मात्र तरी देखील भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील हे 9 खासदार कोण आहेत, त्यासोबतच त्यांचं मताधिक्य किती आहे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कोण होते याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ जर आपण फेसबुकला पाहत असाल तर राजकीय कट्टा फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा, आणि हा व्हिडिओ जर आपण यूट्यूबला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। चला तर पाहू मग महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे नूतन खासदार आणि त्यांचं मताधिक्य व मतदारसंघ। पहिला मतदारसंघ आहे जळगाव लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी स्मिता वाघ या भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार होत्या। त्यांचे प्रतिस्पर्धी करण पवार पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होते। या ठिकाणी स्मिता वाघ यांनी 2,51,594 मतांनी करण पवार पाटील यांचा पराभव केला। या ठिकाणी विद्यमान खासदार असणारे उन्मेष पाटील हे करण पवार पाटील यांच्या पाठीशी उभे होते। दुसरा मतदारसंघ आहे पालघर लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी तिरंगी लढत झाली। डॉक्टर हेमंत सावरा यांनी 1,83,306 मतांनी भारती कांबडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पराभव केला। डॉक्टर हेमंत सावरा यांना 6,01,244 तर भारती कांबडी यांना 4,17,938 एवढी मतं मिळाली। तर आमदार राजेश पाटील बहुजन विकास आघाडी हे देखील रिंगणात होते, त्यांना 2,54,517 मतं मिळाली। तिसरा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी नारायण राणे यांनी 47,858 मतांनी विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पराभव केला। नारायण राणे यांना 4,48,514 तर विनायक राऊत यांना 4,06,656 एवढी मतं मिळाली। नारायण राणे हे पहिल्यांदाच लोकसभेवरती या निवडणुकीच्या माध्यमातून निवडून गेले आहेत। पुढचा मतदारसंघ आहे रावेर लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून रक्षा खडसे पुन्हा एकदा विजयी झाल्यात। त्यांनी श्रीराम पाटील राष्ट्रवादी SP यांचा 2,72,183 मतांनी पराभव केला। रक्षा खडसे यांना 6,30,879 तर श्रीराम पाटील यांना 3,58,696 एवढी मतं मिळाली आहे। रक्षा खडसे या आता नवीन मंत्रिमंडळात मंत्री देखील झाल्यात। तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा नितीन गडकरी यांनी 1,37,603 मतांनी विकास ठाकरे यांचा पराभव केला। केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी शपथ घेतली आणि ते तिसऱ्यांदा लोकसभेवरती निवडून आले आहेत। 6,55,027 एवढी नितीन गडकरी यांनी तर 5,17,424 एवढी विकास ठाकरे यांनी मतं घेतली। पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे अकोला लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून अनुप धोत्रे जे खासदार होते त्यांचे पुत्र आहेत आणि त्यांनी डॉक्टर अभय पाटील काँग्रेस यांचा 40,626 मतांनी पराभव केला। तर याच मतदारसंघातून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यांनी 2,76,747 एवढी मतं घेतली। तिरंगी लढतीचा फायदा हा अनुप धोत्रे यांना झालेला दिसतो। पुढील मतदारसंघ आहे सातारा लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी 32,771 एवढ्या मतांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे सर्वात कमी मताधिक्य आहे। शशिकांत शिंदे यांचा या मतदारसंघात पिपाणी या दुसऱ्या चिन्हामुळे पराभव झाल्याची देखील चर्चा महाराष्ट्रात आहे। पुढील लोकसभा मतदारसंघ आहे पुणे लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी मुरलीधर मोहोळ जे विद्यमान केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतले, त्यांनी 1,23,038 मतांनी आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेस यांचा पराभव केला। याच मतदारसंघातून वसंत मोरे हे देखील वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र त्यांना 32,012 एवढी मतं मिळाली। या मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत। पुढील मतदारसंघ आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून विद्यमान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भूषण पाटील यांचा 3,57,608 मतांनी पराभव केला आहे। या मतदारसंघातील मताधिक्य हे राज्यातील सर्वात जास्त मताधिक्य आहे। खरं तर पियुष गोयल हे यापूर्वी राज्यसभेवरती होते, मात्र पहिल्यांदाच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ती मोठ्या फरकाने जिंकली देखील आहे। तर राज्यातील हे 9 खासदार आहेत। यामध्ये सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान हा पियुष गोयल यांना मिळाला आहे, तर सर्वात कमी मतांनी विजयी होण्याचा मान छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळाला आहे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।